नमस्कार मित्रांनो, आजचे मराठी सुविचार. तुम्ही जर स्वतःवर, कुटुंबावर व देशावर मनापासून प्रेम केलं ना, तुमच्या आयुष्यात कधीच नैराश्य येणार नाही. मित्रांनो, तुम्ही स्वतःवर, कुटुंबावर व देशावर मनापासून प्रेम केलं ना, तुमच्या आयुष्यात कधीच निगेटिव्ह विचार येणार नाहीत. माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका. एखाद्या वेळेस तुमच्याकडून चूक झाली तर माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका. हृदय आणि मन साफ असेल ना, आयुष्यात तुम्हाला कुणाकडेही हात जोडायची गरज पडणार नाही. मित्रांनो, तुमचं हृदय आणि मन साफ असेल ना, आयुष्यात तुम्हाला कुणाकडेही हात जोडायची गरज पडणार नाही. पुढचा महत्त्वाचा सुविचार. जीवनात मित्र तोच आहे जो तुझी अडचण तुझी नाही, माझी आहे असं म्हणतो. मित्रांनो, आयुष्यात तोच मित्र खरा आहे जो आपल्या अडचणला स्वतःची अडचण समजतो आणि संकटात आपल्यासोबत उभा राहतो. जीवनात तोच मित्र खरा आहे. संघर्ष आपल्याला कमजोर करत नाही, संघर्षामुळे आपलं धैर्य आणि साहस मजबूत होत असतं. मित्रांनो, संघर्षात देव आपली परीक्षा घेतो. संघर्ष आपल्याला कधीच कमजोर करत नाही, संघर्षामुळे आपलं धैर्य आणि साहस मजबूत होत असतं. 100 रिकामटेकडे सोबत ठेवण्यापेक्षा एकच कर्णासारखा दानशूर व दिलदार मित्र सोबत ठेवा. खायला प्यायला इकडे तिकडे फिरायला रिकामटेकडे मित्र सोबत ठेवू नका. एकच कर्णासारखा दानशूर व दिलदार मित्र सोबत ठेवा. तुम्ही जेवढे चांगले राहाल तेवढेच तुम्हाला फसवणारे व ठगणारे लोक आयुष्यात जास्त भेटतील. मित्रांनो, आपण जेवढे चांगले राहू ना, तेवढेच आपल्याला आयुष्यात फसवणारे व ठगणारे लोक आयुष्यात जास्त भेटतील. पुढच्या महत्त्वाचा सुविचार. सण उत्सव हे आपल्या आयुष्यातील एकाकीपणा, ताण आणि नैराश्य दूर करण्यास मदत करतात. मित्रांनो, सण उत्सव हे आपल्या आयुष्यात येतात ना, ते आल्यानंतर एकाकीपणा, ताण आणि नैराश्य दूर होत असतं. लक्षात ठेवा. तणाव आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या तणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करावे. जसे शेतातील तणचे आपण व्यवस्थापन करतो, तसेच आपल्या ताणतणावाचे आपण व्यवस्थापन करायला पाहिजे. प्रत्येक सकारात्मक कामासाठी चिंतनशील दृष्टिकोन स्वीकारा. कोणतंही सकारात्मक काम करताना चिंतन मनन करून तो दृष्टिकोन स्वीकारावा आणि पुढे जावे. एकाच वेळी अनेक गोष्टीचा विचार आपल्याला मानसिक थकवा देऊन जातो. एकाच वेळी अनेक गोष्टीचा विचार केला ना, आपल्याला मानसिक थकवा प्राप्त होतो. हे होते आजचे सुविचार.